आता महिलांच्या खात्यात जमा करायला सुरुवात झालेली आहे। लाभार्थी महिला आहेत त्यांना खात्यात जमा झाल्याचा मेसेज देखील आलेला आहे। लाडक्या बहिणी आणि बंधूंनो, आताच 10 लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11 हप्ता आणि जून महिन्याचा 12 हप्ता हस्तांतर होणार आहे। त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तुमचा अर्ज सध्याच्या स्थितीला अप्रूव्ह असेल, तर तुमच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे हस्तांतर होणार आहे। तुम्ही सुद्धा या ठिकाणी पाहू शकता थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने ट्विटरच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना संदेश सुद्धा दिलेला आहे की आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11 हप्ता हस्तांतर होणार आहे। त्यासोबत जून महिन्याचा 12 हप्ता सुद्धा हस्तांतर होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे हस्तांतर करणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी शेवटच्या 10 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। तर या 10 जिल्ह्यांमधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये सुद्धा हस्तांतर होणार आहे। म्हणजेच तुम्ही जर लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज सध्याच्या स्थितीला अप्रूव्ह असेल तर पैसे येतील, परंतु ज्या बहिणींचा अर्ज रिजेक्ट झालेला असेल तर त्या बहिणींना पैसे येणार नाही। थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आज सर्व लाडक्या बहिणींना 3000 रुपये येणार नाहीत, तर काही बहिणींना 3000 रुपये येतील, काही बहिणींना 21 रुपये येणार आहेत, तर काही बहिणींना आज 1500 रुपये सुद्धा येणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, सरसकट सर्व बहिणींना 3000 रुपये येणार नाहीत। ज्या ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील त्या बहिणींना 3000 रुपये मिळणार आहेत, परंतु ज्या बहिणी नियमांमध्ये बसत नसतील त्या बहिणींना 21 रुपये आणि 1500 रुपये सुद्धा मिळणार आहेत। तर हे 21 रुपये कोणत्या बहिणींना मिळतील, 1500 रुपये कोणत्या बहिणीला मिळतील आणि 3000 रुपये कोणत्या बहिणीला आज मिळतील ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणींनो, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा भरपूर दिवसांपासून मे महिन्याच्या 11 हप्त्याची वाट पाहत होता, तर तुमची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आजपासून बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे हस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। काही बहिणींना आज सकाळपासून पैसे सुद्धा आलेले आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आज लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबलेलं आहे। बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु जर तुम्हाला अजून पैसे आलेले नसतील तर तुम्ही सुद्धा ही 2 कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। कारण अर्जांची छाननी सुरू होते, त्या दृष्टिकोनातून सर्व बहिणींच्या अर्जांची छाननी झालेली आहे। छाननी करूनच बहिणींच्या खात्यामध्ये आज दोन्ही हप्त्यांचे पैसे सोडलेले आहेत। त्यामुळे तुम्ही सुद्धा 2 कामे केलेली आहेत का हे पहा, तरच तुम्हाला पैसे सुद्धा येणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून 4.25 कोटींचा निधी मे महिन्याचा 11 हप्ता हस्तांतर करण्यासाठी आलेला आहे। त्यासोबत जून महिन्याचा 12 हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये हस्तांतर करण्यासाठी 4.25 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे। म्हणजेच टोटल मिळून 7500 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे। तर हा निधी या प्रमुख 10 बँकेमध्ये गेलेला आहे। त्यामुळे ज्या ज्या बहिणींच्या बँक खाता या 10 बँकेमध्ये असेल त्या बहिणींना आज सर्वात अगोदर पैसे येणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून मे महिन्याचा 11 हप्ता हस्तांतर करण्यासाठी 4.25 कोटींचा निधी मंजूर झालेला होता। त्याचप्रमाणे जून महिन्याचा 12 हप्ता हस्तांतर करण्यासाठी परत एकदा 4.25 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे। तर हा निधी या 10 बँकेमध्ये गेलेला आहे। ज्या बहिणींचं बँक खाता त्या 10 बँकेपैकी असेल त्यांना आज सर्वात अगोदर पैसे येणार आहेत। तर त्या 10 बँका
कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. परंतु लाडक्या बहिणीनो तुम्हाला फक्त मे महिन्याचा 11 हप्ता आणि जून महिन्याचा 12 हप्ता मिळणार नाही. त्यासोबत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 830 रुपये सुद्धा मिळणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणीनो तुम्हाला सुद्धा माहिती असेल, ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते त्यावेळेस मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आलेले होते. तर त्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आजपासून गॅस कनेक्शनचे 830 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे. परंतु ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील, पात्रतेमध्ये बसत असतील, त्याच बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत, अन्यथा पैसे येणार नाहीत. परंतु लाडक्या बहिणीनो एकाच दिवशी महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्यामधील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार करणं शक्य होणार नाही. त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 10 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. तर या 10 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे आजपासून वितरण सुद्धा होणार आहेत. म्हणजेच गॅस कनेक्शनचे 830 रुपये, 2 हप्त्यांचे 3,000 रुपये सुद्धा विस्तार होत आहेत. म्हणजेच आज खऱ्या अर्थाने भरपूर लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे. सकाळपासून भरपूर ताईंनी कॉल करून सांगितले आहे, भरपूर ताईंनी मेसेज सुद्धा केलेले आहेत, भरपूर ताईंनी व्हिडिओच्या खाली कमेंट सुद्धा केलेली आहे की आमच्या खात्यामध्ये आज पैसे आलेले आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो कालच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून ट्विटरवरून त्यांनी मेसेज सुद्धा दिलेला होता की बहिणींना आजपासून निधी वितरणास सुरुवात सुद्धा झालेली आहे. परंतु लाडक्या बहिणींनो सरसकट सर्व बहिणींना दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार नाहीत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुम्हाला सुद्धा माहिती असेल की मागील हप्त्यांचे पैसे सरसकट आलेले होते, परंतु यावेळेस अर्जांची छाननी सुद्धा सुरू होते. तर त्या छाननीमध्ये ज्या ज्या बहिणींचे अर्ज पात्र ठरलेले आहेत त्याच बहिणींना पैसे येणार आहेत. कारण लाडक्या बहिणींनो 3,000पेक्षा जास्त शासकीय बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला होता. त्यांनी सुद्धा आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून हप्ते सुद्धा घेतलेले आहेत, परंतु त्यांचे हप्ते बंद करायचे होते. त्यामुळे अर्जांची छाननी करण्यात आलेली होती. तर ती छाननी कालच संपलेली आहे. त्यामुळे आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये निधी वितरणास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. बघा लाडक्या बहिणींनो आतापर्यंत 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 10 हप्ते सुद्धा आलेले आहेत. म्हणजेच तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुम्हाला सुद्धा आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 10 हप्ते 100% मिळाले असतील. तर या 10 हप्त्यांचे 15,000 रुपये सुद्धा मिळालेले असतील. तर तुम्हाला आता लगेच 11 आणि 12 हप्ता सुद्धा मिळणार आहे. परंतु ज्या बहिणींना मागील 10 हप्त्यांचे 15,000 रुपये आलेले नसतील, मागील पैसे अर्धवट आले असतील, त्या बहिणींनी एक काम करायचं आहे, त्यानंतर त्यांना मागील पैसे सुद्धा विस्तार होणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या समवेत महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे. तर त्या बैठकीमध्ये निर्णय सुद्धा घेण्यात आलेला होता की बहिणींना दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तार सुद्धा करायचे आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो तुम्हाला फक्त मे महिन्याचा 11 हप्ता मिळणार होता, परंतु उशीर झाल्यामुळे बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी काय सांगितले आहे की ही जी बैठक झालेली आहे तर त्या बैठकीमध्ये निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे की बहिणींना मे हप्त्यासोबत जून महिन्याचा 12 हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे. त्यासोबत गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो तुम्हाला आज फक्त मे महिन्याचा 11 हप्ता येणार होता, परंतु महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे जून महिन्याचा 12 हप्ता विस्तार करण्याची मागणी सुद्धा केलेली होती. त्यामुळे आज दोन्ही हप्ते बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहेत. परंतु सर्व बहिणींना 3,000 रुपये येणार नाहीत. आज काही बहिणींना फक्त 1,500 रुपये येतील, काही बहिणींना 2,100 रुपये येतील, तर काही बहिणींना 3,000 रुपये सुद्धा येणार आहेत. परंतु कोणत्या बहिणींना 3,000 येतील, कोणत्या बहिणींना 1,500 येतील, कोणत्या बहिणींना 2,100 रुपये येतील ते सुद्धा आपण एका मिनिटामध्ये बघून घेऊया. तर बघा लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये फक्त मे महिन्याचा 11 हप्ता येणार होता, परंतु तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते विस्तार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. तर त्याचं पहिलं कारण म्हणजे जून महिन्यामध्ये मुलामुलींच्या शाळा सुरू होत असतात, त्या अनुषंगाने दोन्ही हप्त्यांचे पैसे आजच विस्तार सुद्धा होणार आहे. सोबतच दुसरं कारण म्हणजे महिना संपून
गेलेला आहे. म्हणजेच उशीर झाल्यामुळे 2 हप्ते एकत्रितपणे विस्तांतर सुद्धा होणार आहेत. म्हणजे ज्याप्रमाणे बहिणींच्या खात्यामध्ये महिला दिनानिमित्त फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता, मार्च महिन्याचा 9वा हप्ता आलेला होता, त्याचप्रमाणे बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता आणि जून महिन्याचा 12वा हप्ता विस्तांतर सुद्धा होणार आहे. परंतु काही लाडक्या बहिणींना आज 3000 रुपये येतील, काही बहिणींना आज 2100 रुपये येतील, तर काही बहिणींना फक्त 1500 रुपये सुद्धा येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, आज महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी आदेश सुद्धा दिलेला आहे की सर्व बहिणींनी 2 कामे करायची आहे. ज्या ज्या बहिणी 2 कामे करणार आहेत त्याच बहिणींना पैसे येणार आहेत, त्यांच्याच खात्यामध्ये पैसे येणार आहेत. परंतु ज्या बहिणी 2 कामे करणार नाही त्या बहिणींना पैसे येणार नाही. तर ती 2 कामे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण लगेच बघून घेऊया. तर बघा लाडक्या बहिणींनो, या 2 कामांपैकी पहिले काम म्हणजे तुम्ही तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक सुद्धा करायचं आहे. म्हणजेच ज्या ज्या बहिणी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करतील त्याच बहिणींना पैसे मिळणार आहेत. परंतु ज्या बहिणीचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल, सध्याच्या स्थितीला डिलिंक झालेलं असेल, त्या बहिणींना पैसे येणार नाही, तर ते पैसे 100% पेंडिंगला सुद्धा पाडणार आहे. सोबतच दुसरं काम म्हणजे तुम्हाला जर रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असेल, ज्यांना रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असेल त्यांनी हा व्हिडिओ नाही पाहिला तरी पण चालू शकेल. कारण ज्या बहिणींना रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असेल त्यांचा अर्ज पुढील 5 वर्षांसाठी रद्द सुद्धा करण्यात आलेला आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की लाडकी बहीण योजना 5 वर्षांसाठी सुरू करण्यात आलेली होती, त्यामुळे तुमच्या अर्जांची छाननी परत एकदा या महिन्यामध्ये करण्यात आलेले आहे. तर या छाननीमध्ये ज्या ज्या बहिणी पात्र ठरलेले असेल त्याच बहिणींना पुढील 5 वर्ष लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येईल. परंतु ज्या बहिणी अपात्र ठरलेले असेल त्यांचा अर्ज 5 वर्षांसाठी रद्द सुद्धा करण्यात आलेला आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, आज एकाच दिवशी सर्व जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे विस्तांतर करणं शक्य होणार नाही. त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 10 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता डीबीटीच्या माध्यमातून येत असतो. म्हणजेच तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये पैसे येत असतात, त्यामुळे तुम्ही सुद्धा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं आहे. तर ही डीबीटी 35 लाख बहिणींची आहे, त्यामुळे आज फक्त 35 लाख बहिणींना पैसे येणार आहेत. उर्वरित बहिणींना उद्या आणि परवा सुद्धा पैसे येणार आहे. त्यामुळे कोणत्या लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, आपण सर्वात अगोदर जिल्हे बघून घेऊयात, त्यानंतर उर्वरित ज्या बँका आहेत त्या बँका सुद्धा बघून घेऊयात. म्हणजेच आज 10 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे येणार आहेत. ते 10 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात. परंतु लाडक्या बहिणींनो, या 2 हप्त्यांसाठी पात्रता सुद्धा घालण्यात आलेल्या आहे. ज्या ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असेल त्याच बहिणींना 2 हप्त्यांचे पैसे येणार आहेत. म्हणजेच तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजेच छाननीमध्ये या 4 पात्रता तपासण्यात आलेल्या आहेत. ज्या ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असेल त्यांना काळजी करायची गरज नाही, त्यांना 3000 रुपये सुद्धा येणार आहेत. तर बघा लाडक्या बहिणींनो, या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता उत्पन्नाची आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींचं उत्पन्न प्रत्येक वर्षाला 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीच असावं. परंतु ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, म्हणजेच 3 लाख रुपये असेल, 4 लाख रुपये असेल किंवा 10 लाख रुपये असेल, तर त्या बहिणींना पैसे येणार नाहीत. फक्त ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल त्याच बहिणींना पैसे येणार आहे. सोबतच दुसरी पात्रता योजनांची आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्ही लाडकी बहीण योजना सोडून कोणत्या योजनेचा लाभ घेत नसावे. तर याच्यामध्ये नमो शेतकरी योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावण बाळ योजना असेल, पीएम किसान योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, वयोश्री योजना असेल, म्हणजेच यासारख्या डबल योजनांचा लाभ तुम्ही घेत नसावे तरच पैसे येतील. ज्या ज्या बहिणी डबल योजनांचा लाभ घेत असेल तर त्यांचा अर्ज रद्द सुद्धा होणार आहे. काही बहिणींना आज सकाळपासून मेसेज सुद्धा आलेला आहे. त्यामुळे तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 5 वर्षांसाठी सर्व हप्ते विस्तांतर सुद्धा होणार आहे. सोबतच लाडकी बहिणींनो, जी तिसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ते तिसरी पात्रता नोकरीची आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा. याच्यामध्ये वकील असेल, डॉक्टर असेल, शिक्षक असेल, पोलीस असेल, रेल्वे कामगार असेल, तर तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा तरच पैसे येतील, अन्यथा पैसे
येणार नाही। सोबतच लाडक्या बहिणीनं चौथी पात्रता 4 चाकी गाडीची आहे, म्हणजेच ज्या बहिणींच्या घरामध्ये 4 चाकी गाडी असेल त्या बहिणींचे अर्ज रद्द सुद्धा होणार आहेत। परंतु ज्या बहिणींच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसेल त्या बहिणींना 100% पुढील 5 वर्षांसाठी लाडक्या बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणीनं तुमच्या घरातील कोणत्याही सदस्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे तरच तुम्हाला पैसे येतील, अन्यथा एखाद्या सदस्याकडे 4 चाकी गाडी असेल तर तुमचा अर्ज रद्द सुद्धा होणार आहे। बघा लाडक्या बहिणीनं तुम्हाला सुद्धा 4 पात्रता सांगितलेली आहे, त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्याच बहिणींना दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत, अन्यथा ज्या बहिणी 4 पात्रतेमध्ये बसत नसतील त्या बहिणींना पैसे येणार नाही। परंतु लाडक्या बहिणीनं आज एकाच दिवशी सर्व जिल्ह्यामधील सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे हस्तांतर करणं शक्य होणार नाही, त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 10 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। ज्या ज्या बहिणींचा जिल्हा 10 जिल्ह्यांपैकी असेल त्या बहिणींना आज सर्वात अगोदर पैसे येणार आहेत। बघा या 10 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा पुणे, दुसरा जिल्हा सातारा, तिसरा जिल्हा सांगली, चौथा जिल्हा सिंधुदुर्ग, 5वा जिल्हा कोल्हापूर जिल्हा, 6वा जिल्हा रायगड, 7वा जिल्हा ठाणे, 8वा जिल्हा मुंबई उपनगर, 9वा जिल्हा मुंबई शहर आणि 10वा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा। म्हणजेच या 10 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज सर्वात अगोदर पैसे येणार आहे। सोबतच ज्या ज्या बहिणींचं खातं या प्रमुख 10 बँकेमध्ये असेल त्या बहिणींना सुद्धा सर्वात अगोदर पैसे येणार आहे, त्यामुळे लाडक्या बहिणीनं तुमचं बँक खातं या 10 बँकेपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा लाडक्या बहिणीनं या 10 बँकेपैकी पहिली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, दुसरी बँक म्हणजे पोस्ट बँक, तिसरी बँक म्हणजे कॅनरा बँक, चौथी बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 5वी बँक म्हणजे ॲक्सिस बँक, 6वी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा, 7वी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, 8वी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, 9वी बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि 10वी बँक म्हणजे ICICI बँक। म्हणजेच या 10 प्रमुख बँकांची निवड करण्यात आलेली आहे, 10 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। ज्या ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असेल त्याच बहिणींना पैसे येतील, अन्यथा ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत नसतील त्या बहिणींना पैसे येणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींनो लाडक्या बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती, ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे, त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।